नमस्कार मित्रमैत्रिणींनो. गेल्या सोमवारी म्हणजे श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी आम्ही पाचवडेश्वरला गेलो होतो. पाचवडेश्वर म्हणजे कराडपासूनच अगदी 1-2-3 किलोमीटर आहे आणि तिथं गेल्यानंतर पाचवडेश्वराचं दर्शन घेतलं. त्याला नाव पाचवडेश्वर का पडलं आहे तर तिथं फार पुरातन असे 5 वड आहेत आणि अर्थातच कृष्णाबाई आहे. आणि तिथंच आपण जेव्हा पाचवडेश्वरचं मंदिरमध्ये जातो तेव्हा तिथं नाथांची गादी, नाथभक्त होते तिथं आणि अर्थातच नाथांची दोन्हीही आपल्याला बघायला मिळाली. तर असं हे पाचवडेश्वर ठिकाण जिथं अजून एक मंदिर कृष्णाबाईचं होतं आणि त्याच्यात शेजारीच हनुमानाचं मंदिर होतं. आणि तिथं मला हनुमानांच्या बरोबरच प्रचंड अशी वानरसेना पण आहे आणि एक वानर त्यातलं तिथंच बसलं होतं, जे असं वाटलं होतं की दास म्हणून, हनुमानाचा दास म्हणून तिथं बसलं आहे आणि त्यांची राखण करतो आहे किंवा त्यांच्या सेवेसाठी तिथं आहे असं मला भासत होतं. तर असं हे मंदिर जे खूप छान आहे आणि तुम्हालाही कधी योग आला पाचवडेश्वरला जायला तर नक्कीच तुम्ही पाचवडेश्वराचं दर्शन करा. आणि इथं श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी मोठी यात्रा भरते. अर्थात आज श्रावणातला शेवटचा सोमवार आहे आणि आज कृष्णाबाईची देखील यात्रा आहे आणि अर्थातच पाचवडेश्वरावर देखील यात्रा आहे. तर तुम्ही त्याचा दर्शन घ्यावं आणि हा हेतू मनात ठेवून तुम्हाला आज पाचवडेश्वरचं दर्शन मी देण्याचा प्रयत्न केला.